प्रयत्नानंतर आपल्या करमाळ्याच्या विकासासाठी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री जयकुमार गोरे भाऊ, आमच्या नेत्या रश्मीदीदी बागल व सर्व नेते यांच्या माध्यमातून आपले नगराध्यक्ष सौ सावंतताई आणि उपनगराध्यक्ष अतुल पण सगळ्या नगरसेवकांच्या प्रयत्नानं शहराच्या नवीन विकासासाठी, नवीन चांगल्या गोष्टीसाठी आपण प्रयत्न करतोय। त्याच माध्यमातून आज आपल्याला काही निधी उपलब्ध झाला आहे। शहराच्या मेन अडचणीमध्ये रस्त्यांचा प्रॉब्लेम आणि स्वच्छतेचा, त्या विषयात आपण आज सगळ्यांना नगराध्यक्ष आपल्याला संबोधित करतील। इथून पुढच्या काळात आपल्या पत्रकारांच्या सहकार्याने, सर्व नागरिकांच्या सहकार्याने पुढील 5 वर्षात करमाळा शहराचं चांगलं नावलौकिक करण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही सगळे प्रयत्नशील राहू। आपल्याला वेळोवेळी शहराच्या चांगल्या गोष्टीच्या माध्यमातून आपल्याला कळवत जाईल। आपण पण काही आमच्याकडून अपेक्षा असतील तर आपण आम्हाला सांगाव्यात। आपल्या वर्तमानपत्राच्या माध्यमातून, आपल्या माध्यमातून जनतेला शहराच्या विकासासाठी आम्ही कायम तत्पर आहोत अशी ग्वाही देतो। आणि आज पत्रकार परिषद ज्यासाठी घेतली की पहिल्या 100 दिवसातच आम्ही चांगला भरीव निधी या ठिकाणी आणलेला आहे। तो निधीची आपल्या अध्यक्ष, उपनगराध्यक्षाच्या माध्यमातून आपण लवकरच ते काम पालकमंत्र्यांच्या व सर्व वरिष्ठ नेत्यांच्या माध्यमातून उद्घाटन करणार आहे। पुढील गोष्टीसाठी आपल्याला नगराध्यक्ष संबोधित करतात। सर्वांना नमस्कार। सर्व पत्रकार बांधवांना सांगण्यात आनंद होत आहे की सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नामदार श्री जयकुमार गोरे साहेब यांच्या विशेष सहकार्याने आज करमाळा शहरासाठी भरघोस निधी प्राप्त झालेला आहे। त्याबद्दल मी नगराध्यक्षा मोहिनी संजय सावंत, उपाध्यक्ष अतुल भैया फंड, सर्व नगरसेवक, करमाळा नगर परिषदेचे मुख्य अधिकारी व कर्मचारी तसेच करमाळा शहरवासियांच्या वतीने नगराध्यक्ष या नात्याने मी माननीय पालकमंत्री गोरे साहेब यांचे मनापासून आभार मानते। माननीय पालकमंत्री महोदय यांनी आपल्या शहराच्या विकास कामासाठी खालीलप्रमाणे निधी उपलब्ध करून दिलेला आहे। यामध्ये महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियान जिल्हास्तर या योजनेअंतर्गत पुढील प्रमाणे निधी दिलेला आहे। पहिला आहे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वरूढ पुतळ्याचा परिसर सुशोभीकरण करणे। या कामासाठी रुपये 45,67,828 इतका निधी प्राप्त झालेला आहे। तसेच संगम चौक ते महात्मा गांधी पुतळा रस्ता डांबरीकरण करणे, या कामासाठी रक्कम 1,49,31,988 इतका निधी प्राप्त झालेला आहे। आणि तिसरा आहे चांदगुड गल्ली येथील अभिमान चांदगुडे घर ते राऊत घर रस्ता काँक्रिटीकरण करणे भाग ब, या कामासाठी रुपये 8,90,311 रुपये मंजूर झालेले आहेत। आणि चांदगुड गल्ली येथील राऊत घर ते नेटके हॉस्पिटल रस्ता काँक्रिटीकरण करणे भाग अ, या कामासाठी 7,38,989 रुपये मंजूर झालेले आहेत। आणि चांदगुड गल्ली येथील राऊत घर ते नेटके हॉस्पिटल रस्ता काँक्रिटीकरण करणे भाग ब, या कामासाठी 5,75,100 रुपये प्राप्त झालेले आहेत। आणि 6वा आहे चांदगुड गल्ली येथील मांगले घर ते पवार घर रस्ता काँक्रिटीकरण करणे, या कामासाठी रक्कम 9,99,562 रुपये प्राप्त झालेले आहेत। आणि 7वा आहे चांदगुड गल्ली येथील मांगले घर ते चांदगुडे घर रस्ता काँक्रिटीकरण करणे, या कामासाठी रक्कम 9,99,562 रुपये प्राप्त झालेले आहेत। आणि 8वा आहे चांदगुड गल्ली येथील चिंचकर घर ते समाज मंदिर ते माने घर ते निकम घर रस्ता काँक्रिटीकरण करणे, या कामासाठी रुपये 9,99,562 रुपये मंजूर झालेले आहेत। आणि चांदगुड गल्ली येथील विशिष्ट परिसरात गटार बांधकाम करणे, या कामासाठी रुपये 30,89,870 रुपये प्राप्त झालेले आहेत। आणि 10वा आहे प्रभाग 1 मध्ये नगरपालिकेच्या मालकीच्या जागेमध्ये 10 शीट शौचालय बांधकाम करणे, या कामासाठी 25,27,110 रुपये प्राप्त झालेले आहेत। त्याचप्रमाणे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधारणा योजनेअंतर्गत विविध कामांकरता पुढील प्रमाणे निधी प्राप्त झालेला आहे। यामध्ये प्रभाग क्रमांक 10 मौलालीचा माळ
या भागामध्ये विविध ठिकाणी गटार बांधकाम करणे. भाग अ या कामासाठी रुपये 43,83,059 रुपये मंजूर झालेले आहेत. प्रभाग क्रमांक 10 मौलाईचा माळ भागामध्ये विविध ठिकाणी गटार बांधकाम करणे. भाग ब या कामासाठी रक्कम 24,35,551 रुपये मंजूर झालेले आहेत. आणि प्रभाग क्रमांक 10 मौलाईचा माळ येथे स्त्रियांसाठी व पुरुषांसाठी शौचालय बांधकाम करणे. भाग अ या कामासाठी 26,89,139 रुपये मंजूर झालेले आहेत. आणि प्रभाग क्रमांक 10 मौलाईचा माळ येथे स्त्रियांसाठी व पुरुषांसाठी शौचालय बांधकाम करणे. भाग ब या कामासाठी रुपये 26,89,139 रुपये प्राप्त झालेले आहेत. अशी एकूण रक्कम 4,25,16,770 रुपये एवढा निधी माननीय पालकमंत्री जयकुमारजी गोरे साहेब यांनी मंजूर केलेला आहे. सदरचा निधी प्राप्त करण्यासाठी मी स्वतः नगराध्यक्षा मोहिनी संजय सावंत, उपनगराध्यक्ष अतुल भैया फंड व सर्व नगरसेवक, करमाळ नगर परिषदेचे मुख्य अधिकारी सचिन तपसे तसेच अधिकारी व कर्मचारी यांचे विशेष प्रयत्न होते. यापुढेही शहराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आम्ही सर्वजण कटिबद्ध आहोत. पीडब्ल्यूडी काम आहे ते तक्रार तिकडे सादर आहे. काम तिकडनं राबवले ना पीडब्ल्यूडी त्याची तक्रारदारांनी समजा दिलेली असेल. चौकशी झाल्यानंतर त्याचा पाठपुरावा चौकशी होऊन जाईल. आता या ठिकाणी दोन्ही पाईपलाईन आहे ते बदलण्यासंदर्भातलं प्रयत्न होणे गरजेचं आहे. तसं मला वाटतं याच्या आधी सुद्धा नगराध्यक्षांनी सुद्धा सांगितलं त्यासाठी काय गेल्या वर्षी अमृत कुटुंब योजना आहे. त्या योजनेत प्रशासनाच्या काळात 87 कोटी रुपयाचा प्रस्ताव शासन दरबारी आहे. तर अमृत योजना केंद्राची सध्या बंद आहे. एप्रिल महिन्यात नवीन नावाने योजना चालू आहे. तरी आमची नगर उद्यान या योजनेअंतर्गत प्रस्ताव सादर केलेला आहे. तरी आम्ही आदरणीय पालकमंत्री यांच्या माध्यमातून निधी आणण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. रस्त्याच्या बाबतीतला सगळ्यात महत्वाचा आणि त्यामुळे शहराचं थोडं नावलौकिक खराब होत होता तो रस्ता. तर संगम चौक ते महात्मा गांधी पुतळा झाला आहे. त्याचबरोबर मेन रोड आहे. बायपास नाही. तोच संभ्रम होता की हा मेन रोड होता की दोन्ही महत्वाचे पण आता मेन रोड घेतला. तोच संभ्रम होता. मेन खराब रस्ता हा बाहेरचा जुना bypass आहे. बाहेरचा तर महत्वाचा जी रक्कम आपल्याला कमी भेटल्यामुळे आपण शहरात त्या संदर्भात काय विचार केला की कसा प्रस्ताव जास्त होते. आणि आपण वर्गाला संगम चौक ते महात्मा फुले पुतळा सांगितलं. हा मेन रोडने मेन रोडने पण ते संदर्भ झाला की तो त्या संदर्भात मी काही प्रस्ताव वगैरे केलेत का? आहेत ना. कारण तो सध्या त्या रस्त्या संदर्भात तसा प्रस्ताव वगैरे काही सादर केलाय. एप्रिल मे महिन्यात जिल्हा नियोजनची पहिली मीटिंग होईल. त्यावेळेस पालकमंत्री साहेबांनी आम्हाला शब्द दिलेला आहे की भरघोस निधी देऊ. त्यावेळेस आम्ही प्राधान्याने तो रस्ता घेणार आहे. संगम चौक ते शिवाजी महाराज पुतळा, शिवाजी महाराज पुतळा ते महात्मा गांधी पुतळा असा जुना बायपास तसे कॉन्क्रीटीकरण काम भरपूर आहे. तसं प्रशासनाच्या म्हणजे पाठीमागच्या 3 वर्षाच्या काळातलं लाईट बिल मला वाटतं 1,16,00,000 रुपये आणि पाणी 18 लाख रुपये थकीत आहे. म्हणजे 1,16,00,000 लाईट बिल उजनी धरणाचं आपल्या थकीत होतं आणि 24 लाख रुपये स्टेट लाईट्स. त्याच्यामधलं आपण 1 कोटी रुपये लाईट बिल भरलेलं आहे. शहरातील लोकांनी आता आपल्याला घरपट्टीच्या वसुलीच्या ह्याच्यात मदत केली. त्या ह्याच्यातूनच आपण लाईट बिल आपण 1 कोटी रुपये भरलेले आणि पाणीपट्टी उजनी धरणाची आपली जी आहे संस्थेची त्याचे 21 लाख रुपये थकीत होते. तर 21 आपण आता गेल्या आठवड्यामध्ये भरलेले आहे. पाण्याचा प्रॉब्लेम येतो म्हणजे समजा जास्त करून महिलांचे जास्त इंगित करण्याच्या काही 2-3 दिवस पाणी येत
त्याबद्दल आता उन्हाळा कडक होणार आहे. तसं तुमचं नियोजन काय पाण्यासंदर्भात टंचाई होऊ नये शहरात? आम्ही प्रस्ताव तर आता नवीन ही करून टंचाईमधनं एक 40 बोरची मागणी करणार आहोत. म्हणजे इथला प्रश्न आहे. शहरात नियोजन ठीक आहे. हा म्हणजे प्रत्येक वार्डावाईज 2-2 बोर असं नियोजन करणार आहे. म्हणजे इथल्या पाण्यासंदर्भात. आणि आता सध्या तर मोटरींचं काम झाल्यामुळं मला नाही वाटत उन्हाळ्यात म्हणजे नागरिकांना त्रास होईल. आणि त्याची काळजी आम्ही सर्वजण घेतो आहोत. हा लाईटचाही प्रस्ताव सध्या जिओ सबस्टेशनवरून आपल्याला लाईट आहे. 25 लाख लिटर दररोज पाणी लागतं. जिओ सबस्टेशन म्हणजे आणि आता जो आपण म्हणजे वॉल बदलायचा टेंडर घेतले 2-3 आठवड्यात ते काम चालू झालं. त्याचा जे प्रेशर येणार आहे तांत्रिक लाईटची अडचण असते त्यामुळं करमाळा शहराचा पाणी पुरवठा विस्कळीत होतो. तर सध्या जिओ सबस्टेशनवरून आपल्याला लाईट कनेक्शन आहे. ते आपण सध्या दहेगाव सबस्टेशन तिथं झाले जवळच 1 किलोमीटर. सध्या 7 किलोमीटरवरून अंतर असल्यामुळं रात्रीच्या टाइमला जर घोटाळा झाला लाईटचा संध्याकाळी 10-10:30 वाजता जर तिथला वायरमॅन जाऊन बघतो, समजा तासभर बघतो, फॉल्ट सापडला ठीक आहे, नाही तर मग ते सकाळवर जातं काम. मग पंपिंग बंद झालं की पाणी मिळत नाही. 1 दिवसात पाणी 2 दिवसाला जातं. पाण्याचं प्रेशर पाणी मिळत नाही आपल्या शहरातल्या लोकांना. त्यासाठी आपण त्याची योजना म्हणून काय करतोय, दहेगाव सबस्टेशनवरूनच लाईट कनेक्शनची मागणी केली. तर ते खर्चाने आपण नगरपालिकेच्या माध्यमातून त्याचं कोटेशन आता सध्या ते प्रोसेसमध्ये चालू आहे. येणाऱ्या लवकरच 2-3 महिन्यामध्ये त्याची मंजुरी आणून कनेक्शन घेतोय आपण. नगरपालिकेचे डीपी म्हणून दुसऱ्यांनी कनेक्शन घेतलं होतं त्याचा विषय त्याची तक्रार आपण दिली. ज्या त्या वेळेस आपण तक्रार MSCB कडे केली. पण MSCB मनाव अशी दखल घेत नाही. त्याच्यामुळे आपण मार्ग म्हणून सबस्टेशनच्या जागी दहेगाव सबस्टेशनवरून आपण कनेक्शन घ्यायचं प्रयत्न चालू होता. सध्या वीज वितरण कंपनी आपल्याला सारखं धोका देते. 1 तासाचं काम जरी असेल तर तो 7-8 तास घेतात हॉट. त्याच्यामुळे आपल्याला एका दिवसावर परिणाम होतो. म्हणजे जर आता काल आपल्याला रात्री 12 वाजता त्याची लाईट ऑफ केली आणि 4 वाजता दिली. त्याच्यामुळे काय झालं की आज पाणी आलं. म्हणजे त्यांनी आपल्याला कळवलं पाहिजे. आम्ही ते दिवशीच म्हणजे उपाध्याय कडक उपाय आंदोलन केलं पाहिजे. काहीतरी स्ट्रॉंगली काहीतरी बॉडीने त्या संदर्भात निर्णय घ्यायला पाहिजे. कारण दरवेळेस हा प्रॉब्लेम होतो आणि त्याचा नगरपालिकेवर होतो. हा त्यासाठी उपाध्यक्ष आम्ही सर्व नगरसेवक म्हणून जेवढे MSCBत जातो त्यांच्या प्रत्यक्षात जाऊन आम्ही त्यांनाही बोलणार आहे. तिथून जर अडचण आली तर आम्ही पालकमंत्री साहेबांना फोन करून सांगतो. केलेली घाबरत नाही तुम्हाला अजिबात नाही. पालकमंत्री साहेबांच्या कामावर तुमची ऍक्शन घ्यायला पाहिजे. आता बऱ्यापैकी जर पाहिलं तर महाराष्ट्रात किंवा सोलापूर जिल्ह्यामध्ये जी काय सरकारी कार्यालय असतील त्या ठिकाणी सौर ऊर्जाचा वापर केला जातो. मग त्या ठिकाणी विजेची स्वबचतीचा विषय होतो. त्या अनुषंगाने आपल्या इथं काय तसं काय करण्याचा मानस? येणाऱ्या मीटिंगमध्ये आम्ही दहेगावसाठी मागणी करणार आहे. सौरवर तिथलं आपल्याला पंपिंग करायचं आहे. आता समजा नवीन मोटरीचंही झालंय तर त्या नवीन मोटरी झाले की आम्ही नंतर तेच आमचं टार्गेट आहे की सौरवर. आणि भविष्यामध्ये आपल्या नगरपालिकेची मालकीची जागा आहे 7 शेजारी 60-65 एकर आहे. तिथेही सौर ऊर्जेचा प्रकल्प राबवणार आहे जेणेकरून त्याचे लाईटचं उत्पन्न ते नगरपालिकेचाही फायदा होईल असं नियोजन आहे. दत्त मंदिर ते जिल्हा परिषद मागून हा रस्ताचा ताबा जिल्हा परिषद नगरपालिका आता सध्या त्यांच्याच ताब्यात आहे. परंतु आम्ही ताब्यात घेऊन आम्ही म्हणजे वर्ग करून घेणार पण काम पण करणार आहे त्याचं. मागच आमची उपाध्यक्ष सर्व नगरसेवकांची तिथे कसं आहे जर वाहतूक होती त्या मार्गात तुम्ही किती डांबरीकरण चांगलं केलं आम्ही सिमेंट रस्ता करणार आणि साईड पट्टी गटर करणार. साईड पट्टी गटर रस्ता खराब पाणी लागतं रस्त्याला. घेतोय पुढच्या मिटिंगला जिल्हा परिषदचं रेस्ट हाऊस ते केतपूर नाका ते तर रोड मंजूर झालेला आहे. महिन्याभरात काम चालू होईल. शहरात आणि कॉन्क्रिटीकरण काम आहे ते. म्हणजे करंजकर हॉस्पिटल ते असं काय करतो असं वाहतूक आता सुद्धा होती ते आपण म्हणजे ती गर्डेल लावलं ती काढल्यामुळे नाही पण ते तिथून जे ट्रकांचं जे आहे ते अवास्तव जाणं आहे आणि बळजबरीनं ती घातल्यामुळं मागच्या वेळेस ते पडलं होतं. तर ह्या वेळेस जरा त्या ठिकाणी जरा आपली उपाययोजना असावी.
प्रशासकीय इमारतीचं आपली जी नगरपालिका बांधायची होती आणि टाउन हॉल ते जे PWD कडे काम केले त्याच्या संदर्भात काय त्या माहिती आहे? संदर्भात आमचा पाठपुरावा कंटिन्यू आम्ही सर्व नगरसेवक उपाध्यक्ष आम्ही मिळून तिथं जातो. त्यांनी लवकरात लवकर त्यांच्या हे करून अप्रूव्ह PWDच्या ऑफिसला आम्ही त्याची माहिती घेतली. लवकरात लवकर चालू करण्यासाठी प्रयत्न केला. सगळं टेंडर वगैरे झालेलं आहे, फक्त काम चालू करायचंय, ते लवकरात लवकर चालू होईल. इतर अडचणींबरोबर गेल्या 3 वर्षापासून मोकाट जनावरांचा प्रश्न भेडसावत होते. त्यात अपेक्षा होती की वडे आल्यानंतर तरी बदल होईल, पण त्यात काही जास्त बदल दिसून येत नाही. मधल्या काळामध्ये नगरपालिकेने माणसं पाठवून मोकाट जनावर पकडण्याचा प्रयत्न केला, परंतु ज्या ज्या वेळेस तक्रारी येतात तेवढ्या पुरतच ते अवलंबून त्यासाठी उपाययोजना करणार आम्ही. जुना कोंडावडा होता तसं म्हणजे त्याची आतापर्यंत मंजुरी पण झालेली. नवीन कोंडावडा घेऊन त्यासाठी कायमचाच बंदोबस्त करतो. शहराचं पाणी खाली गव्हाला बॉक्स तुंबलेला आहे, पाणीच पुढे जात नाही, त्यामुळे गाठे तुंबतेच. त्याच्या काय उपाययोजना सगळा करायचं पावसाळ्यापूर्वीच्या कामामध्ये तर ते काम करणारच, परंतु आमचा प्रयत्न चालू की करमाळ शहरातील सर्व जे नाले आहेत ते नाले सुशोभीकरण करायचे. म्हणजे बंदिस्त ट्रेचिंग, वॉल कंपाऊंड, पूल बांधणे, म्हणजे पूर्ण शहरात नगरपालिके हद्दीतले जेवढे नाले आहेत त्यासाठीही म्हणजे आम्ही सर्व नगरसेवकांनी ठराव घेऊन त्याचाही पाठपुरावा चालू. शासनाबरोबर त्याचाही प्रस्ताव गेलेला आहे. त्याचा पाठपुरावा करून आम्ही निधी मंजूर करून आणण्याचा प्रयत्न करू. मोकाट जनावरे कुत्र्यांचा जो विषय आहे, कुत्रीचा आपण कुत्र्यांचं तरी आपण बऱ्यापैकी बंदिस्त केले. शेल्टर हाऊस मध्ये ठेवतो का आपण सोडून शेल्टर देतो? हाऊस. मग परत कुत्री आपल्या गावामध्ये परत दिसते. त्याच्यात त्या संदर्भात बघा. प्रमाण कमी झाले, प्रमाण कमी झाले, जनावरांचा मोकाट पण कमी झाले, पण ती स्टॉप झाला पाहिजे. त्यासाठी उपाय